म्युनिक, जर्मनी. भारतात जशी मुंबई तसे जर्मनीमध्ये म्युनिक एक समृद्ध असे शहर. आज अख्खा दिवस गाडीतून हे शहर फिरणार आहोत. चला, तुमच्यासाठी अगदी खिडकीपाशी जागा ठेवली आहे. आई आणि मी काल रात्रीच इथे ऑस्ट्रियावरून आलो. म्युनिक मधला आजचा हा आमचा पहिला दिवस हे सबंध शहर फिरून घेणार आहोत. आपण कसे उपहारगृहात गेल्यावर तेथील मेन्यू आधी पूर्णपणे वाचून काढतो, नाही का? आपल्याला पदार्थ एखादाच खायचा असतो, मात्र संपूर्ण मेन्यू वाचण्याची मजाच अगदी नकळत असते. उपहारगृहाच्या वातावरणात सामावून जाण्याची ती एक छोटीशी जादू. आम्ही पण तसेच जर्मन लोकांच्या रोजचे आयुष्य कसे असते याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि रोजमर्दाना जेवणाचा अनुभव भाजीपाला, फळांची दुकाने आणि कॅफे इथे सर्रास पाहायला मिळतो. म्युनिकमध्ये तशी माझी ही येण्याची 4थी वेळ. मात्र दरवेळी इथले सार्वजनिक फोन पाहिले की मुंबईत फोन करण्यासाठी रांगेत उभे राहून आणि फोन करताना तो आपल्या मागील रांगेकडे पाहून लवकरात लवकर कसा आटपायचा याची आठवण झाली. कुत्र्यांचा गू उचलण्यासाठी लावून ठेवलेल्या पिशव्या पाहून शहराची पातळी कळते. परदेशातील बाजार, सुपरमार्केट अशा ठिकाणी फिरल्यावर तो देश तेथील संग्रहालय किंवा किल्ले पाहिल्यापेक्षा जास्त अनुभवता येतो. मी माझं सांगतोय हो, मला ना संग्रहालय पाहण्यात अगदी कंटाळा येतो. संग्रही वस्तू कळण्या एवढा माझा प्रत्येक देशाच्या इतिहासाचा अभ्यास नाही. त्यामुळे तेथील सगळे पुतळे मला सारखेच वाटतात. त्याऐवजी त्या देशातील लोक आपल्यापेक्षा वेगळे कसे राहतात, वेगळे काय खातात, या गोष्टींचे मला आकर्षण जास्त. तशी आम्ही खरेदी वगैरे काही केली नाही. दुपार फिरल्यानंतर येथील प्रसिद्ध अशा एका दक्षिण भारतीय भोजनालयात जाण्याचा बेत आहे. आणि त्या भोजनालयाला लागूनच एक भारतीय किराणा मालाचे दुकान आहे. तिथे काय ती खरेदी केली असती, मात्र आमचे जेवण होईपर्यंत बहुधा ते दुकान बंद झालेले असेल. बघू आता कसे वेळेत जमते ते. शिवाय येथील रात्रीची मौज मजा पण पाहिजे आहे. जर्मनीमध्ये सायकलीचे मार्ग रस्ते असल्यामुळे सायकलीचा वापर केवळ गरिबांपर्यंत मर्यादित नाही. ज्यांच्या घराखाली 2 गाड्या जरी असतील तरी शहरातल्या शहरात ते लोक सायकलने फिरणे जास्त पसंत करतात. इथे काही देशातील मंत्री काय, नेदरलँड्सचा गेला पंतप्रधान सुद्धा तेथील संसदेत सायकलवरून जायचा, अगदी सुटाबुटात. येथील एका गोष्टीचे मला केवळ नवलच नव्हे तर जरा थोडा विचित्रपणाही वाटला. आणि तो म्हणजे समोरील रस्ता पूर्णपणे मोकळा किंवा निर्जन जरी असला तरी सिग्नल लाल पडला की इथे सगळ्या सायकली थांबतात. एवढेच नव्हे तर बाजूला भरपूर जागा मोकळी असली तरी एका पाठोपाठ एक असे इथे सायकलस्वार उभे राहतात. दुपारचा थोडा आराम म्हणून आम्ही इथल्या इंग्लिश गार्डन या बागेत चाललो आहोत. माझ्यासारखे तुमच्यापैकी बियर पिणाऱ्यांना सांगतो, तेथे एका थोर संताची समाधी पाहणार आहे. नाही कळलं? कळेल पुढे. जर्मनीतील ही गोष्ट मला वळणावर ठासून दिसते. येथील वयोवृद्ध आणि अपंग आम्हाला कोण सपोर्ट करत नाही असे रडगाणे गाण्यापेक्षा उलट कोणाची मदतही घेत नाहीत. आपल्या मुलांची सुद्धा उरल्या सुरल्या बळावर अगदी स्वावलंबी जगतात. हा बघा कसा स्वच्छंदपणे इथे बियर प्यायला निघाला आहे. मी या हंसाचा फोटो काढला, तिने त्या हंसांचे फोटो काढले.
अरे, हा पुतळा कोणाचा? हा पावलेनर काय? म्हणजे मी सुपरमार्केटमध्ये माझ्या आवडीची पावलेनर बियर घेतो त्याचा हा जनक होय. पावलेनर म्युनिकमधील एका चर्चमधील साधू होता, ज्याला इंग्रजीमध्ये मंक म्हणतात. त्या चर्चमधील साधूंनी एक नवीन प्रकारची एकदम कडक अशी बियर तयार केली. पिऊन जे उरेल ते ती गरिबांमध्ये वाटेल. आता कळलं, म्हणून त्या बियरला पावलेनर हे नेम ऑफ द स्पिरिट. माझ्यावर ज्याचे अनेक आशीर्वाद आहेत अशा या पावलेनर साधूंसमोर नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो. किती जण चालवत आहेत सायकल? 1 2 3 4 5 6. मला वाटलंच होतं की तुम्ही शेवटी माणसं मोजत बसणार. अहो, मध्ये काय आहे? बियरचे ग्लास. बियर पिता पिता चालवायची अशी आहे ही बियर सायकल. घे पोरी, मार तू घोट. तुका तरी कोण सांगतला? बागेतून जाणाऱ्या नदीत ही अशी कृत्रिम बांध घालून लाट तयार केली आहे. विशेष म्हणजे इथे पाण्यात उतरण्यास कायदेशीर बंदी आहे. इथे वर्षात एखाद दुसरा हे वॉटर सर्फिंग करताना टपकतो पण. मात्र पर्यटकांमध्ये ही जागा फार प्रसिद्ध असल्यामुळे जर्मन पोलीस या गोष्टीला पूर्णपणे कानाडोळा करतात. पटाईत सर्फिंग करणारेच इथे येतात असे मुळीच नाही. जगातील सर्व सर्फिंग करणाऱ्यांचे आयुष्यात एकदा तरी येथील लाटेवर थर्रावे असे स्वप्न असते. त्यासाठी ते जर्मनीच्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा येऊन इथे बुड्या मारतात. हा संदेश देत नाही दुसऱ्यांना. हे बघा येडे बघा, सायकलचा मार्ग फुटपाथ वरून आहे. तिथे पादचारी रस्ता ओलांडतील म्हणून सायकलला पण लाल सिग्नल आहे. एकही जण रस्ता ओलांडत नाहीये, तरी सुद्धा सगळे नियमानुसार थांबून आहेत. ते पण सुटसुटीत असे एकामागे एक. याला वेडेपणा म्हणायचा नाही तर काय. उडालं तिचं मागून. अरे हा मध्ये आला. जर्मनीत अनेक चर्च आहेत, मात्र धार्मिकपणा तुम्हाला कुठेच जाणवणार नाही. जर्मनीतील 46% लोक म्हणजे जवळजवळ अर्धी जनता कोणताच धर्म मानत नाही. मानत नाही याचा अर्थ माझ्यासारखे केवळ धर्म पाळत नाहीत असे नाही. त्यांचे म्हणणे की ते कोणत्याच धर्माचे नाहीत. 48% ख्रिश्चन आहेत, त्यानंतर 4% मुसलमान.
बाकी बौद्ध, ज्यू, हिंदू, यझिदी हे सगळे एकत्र घेऊन पण कदाचित 1% होईल. मला पाहिजे होते की एखाद्या बिअर गार्डन मध्ये 2 लिटर बिअर जिरवीत इथली प्रसिद्ध स्पेअर रिब्स खावी. मात्र आईला इस्रायलमध्ये हवा तसा मसाला डोसा आणि मेदूवडा सांबार मिळत नाही. त्यामुळे तिने इथे सारावन्ना उपहारगृहात येण्याचा आग्रह केला. जगात काही देशात त्यांच्या शाखा आहेत. 15 युरोच्या वर खाली अशा येथील पदार्थांच्या किमती. अरे पण हे काय बंद? चामारी. काही नाही, इथे बसलो असतो तर तोपर्यंत ते किराणा मालाचे दुकान बंद झाले असते. आता योगायोगाने भोजनालय बंद असल्यामुळे काही भारतीय सामुग्री पाहता येईल किंवा इथेच काही घेऊन घरी तळून खाऊ. नहीं, यहाँ पे मैंने देखा, मुझे तो नहीं मिला. तो आप इसीलिए आप स्टोर मैनेजर ना. काय मम्मी हे बघ किती मोठं आहे. हो, शेवग्याची शेंग. हे बघ आवळे आहेत, तेंडली आहे. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पाहिलं का पूजेचं सामान? मी आयुष्यात पहिल्यांदा पूजेचं सामान कोणा दुकानात पाहत आहे. भारतात असताना मंदिरालगत अनेक दुकाने अशा गोष्टी विकत. मात्र किराणा मालाच्या दुकानात पूजेचे सामान पाहण्याची आणि मी ती हाताळण्याची ही पहिलीच वेळ. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 40 वर्षानंतर पहिल्यांदा गणपतीची मूर्ती पाहत आहे. अरे हो, पुढील आठवड्यात गणेशोत्सव आहे. इथे काही ढोल लेझिम पथक पण येणार आहे म्हणे. नक्की त्याची व्हिडिओ बनवीन. विचार त्याला, इंग्रजी येतं. आलू वडी, पंजाबी वडी. नाही, आलू टिक्की. आलू टिक्की असेल. आलू टिक्की आलू वड़ी, पत्रा वड़ी असं काहीतरी. मैं सांगतो तुमको, ये जो ऐसा दिखता है, आपने देखा ही नहीं आज तक. मम्मी you know. खरेदी झाली, पण अजून रात्रीचे म्युनिक पाहायचे आहे ना. झटकेपट काही पंजाबी समोसे तळून खाऊ आणि बाहेर निघू रात्रीची मजा बघायला.